देखील आपल्या पाल्यावर असं लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांना कुठलंही वाईट व्यसन वळण लागायला नको. कारण त्यांनी पाल्याने देखील विद्यार्थ्यांनी देखील फक्त आपल्याला एक ध्येय गाठायचं आहे. त्या ध्येयाकडे आपल्याला वाटचाल करायची, त्यांना व्यसन येणं अभ्यासाचं लागलं पाहिजे. आणि यांनी आता जे नवीन वाक्य संस्थेचं एकच ध्येय विद्यार्थी विकास, ध्येयाच्या दिशेने नक्कीच एक पाऊल अतिशय चांगलं कौतुकास्पद हे असं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला परिश्रम करणं महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला कंटिन्युटी म्हणजे परिश्रम केले तर तुम्हाला हमखास प्राप्त होणार आणि तुमचं एक स्वप्न हे ते साकार होणार. तर त्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त कसं मेहनत घेतली पाहिजे, कसे प्रयत्न केले पाहिजे हे बघितलं पाहिजे. कारण आता येणारं युग हे स्पर्धेचं युग आणि यामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आता ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे किंवा तो कॅलिबर आहे किंवा तोच या स्पर्धेत टिकू शकतो. कारण आता पूर्वी सरकारने जे आपले आजोबा पंतोबा जे काय बोलले कमी शिक्षण द्यायचं तरी त्यात निभावून जातो. आता लोकसंख्या वाढ या सगळ्या आणि ज्या इतर देशांच्या तुलनेत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल, आपल्याला आपल्या देशाचं नाव उंच करायचं असेल आपल्याला निश्चितच या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि हे अतिशय चांगलं आहे. मला असं वाटतं सर की नाशिक असेल किंवा महाराष्ट्रातले कुठे का आज ह्या शिक्षण संस्था याला खूप बाजारून करून प्राप्त झालेले आहे. मला असं वाटतं का ती बेरोजगाराचे कारखाने निर्माण झाले. कारण त्याच्यातून हजारो लोक पदव्या घेऊन बाहेर पडतात, त्यांना काम मिळत नाही, रोजगार उपलब्ध होत नाही. तर असं नाही. कारण ज्या विद्यार्थ्यांना चांगलं म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक विकास करून त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं तर ते निश्चितच व्यावसायिक शिक्षण असेल